उमरगा तालुक्यातील जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी येथे नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या वाचन खोलीचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉक्टर दामोदर पतंगे होते। यावेळी धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ उषाताई रवींद्र गायकवाड, पंचायत समिती सभापती ॲडव्होकेट आकांक्षा ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील, पंचायत समिती सदस्य सौ स्नेहा संतोष जाधव, केंद्र प्रमुख शीला मुदगडे तसेच सरपंच कौशल्या बेळमकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच संस्थेच्या अध्यक्षा विभावरी शाईवाले, उपाध्यक्ष प्रभाकर हिरवे, सहसचिव मंदाकिनीताई पाटील, संचालक डॉक्टर सागर पतंगे, संगय्या स्वामी, प्रशासकीय सहाय्यक अभयकुमार हिरास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वाचन खोलीचे उद्घाटन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले। जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ गायकवाड यांनी वाचन हीच विद्यार्थ्याच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचं सांगत वाचन खोलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड वाढेल असा विश्वास व्यक्त केला। ग्रामीण भागात अशा सुविधा उपलब्ध करून देणे ही कौतुकास्पद बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं। ॲडव्होकेट आकांक्षा चौगुले यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या वापरापेक्षा पुस्तकांकडे वळावे असे आवाहन करत वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास आणि विचारशक्ती वाढते असे सांगितले। केंद्र प्रमुख शीला मुदगडे यांनी वाचन संस्कृती रुजवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले। अध्यक्षीय मनोगतात अभयकुमार हिरास यांनी संस्थेच्या माध्यमातून शाळेची प्रगती समाधानकारक असल्याचे सांगत वाचन खोली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला। मुख्याध्यापक रविराज पाटील यांनी प्रास्ताविकात वाचनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावावी असे आवाहन केले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वाचनावर आधारित भाषणे, कविता, विविध सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी उपप्राचार्य वैभव मालखरे, उपमुख्याध्यापक सत्यवान भालेराव, पर्यवेक्षक अविनाश पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पुरंत सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमशंकर कुंभार यांनी केले, तर आभार प्रदर्शन वर्षा हंचाटे यांनी मानले। नव्याने सुरू झालेल्या वाचन खोलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, गुंजोटी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।